वेलकम टू महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक सायन्सचा फिजिक्स अँड केमिस्ट्रीचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, त्याचे MCQ क्वेश्चनचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे ते आपण समजून घेऊ। बेसिक सायन्स फिजिक्स अँड केमिस्ट्री एक्झाम प्रिपरेशन प्लॅन फॉर द MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला इथे सॉल्व करायचे आहेत। तर त्याचा तुम्ही अभ्यास कशा प्रकारे कराल हे आपण इथे समजून घेणार आहे। तर सर्वात पहिले आपण बघू फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू बघू तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे फिजिक्सचा। तर सर्वात पहिले तुम्हाला तिथे स्टडी करायचं बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सगळ्या आल्या पाहिजेत। म्हणजे तुम्हाला जिथे सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे। जसं फिजिक्समध्ये आपले 3 चॅप्टर आहेत, युनिट्स अँड मेजरमेंट फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, थर्ड चॅप्टर हीट अँड ऑप्टिक्स। त्याचा सगळ्यांचा सिलेबस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। आणि त्या सिलेबसमध्ये कुठल्या बेसिक कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। जसं युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये व्हॉट इज फंडामेंटल युनिट, व्हॉट इज डिराइव्ड युनिट, व्हॉट इज फंडामेंटल क्वांटिटी, व्हॉट इज डिराइव्ड क्वांटिटी, एरर मीन्स व्हॉट, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। जसं हीट अँड ऑप्टिक्समध्ये आपण बघितलं तर व्हॉट इज टेम्परेचर, व्हॉट इज हीट, व्हॉट इज ऑप्टिक्स, व्हॉट इज टेम्परेचर स्केल, या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर डेफिनेशन अँड युनिट्स, बघा डेफिनेशन माहिती असणं तर एकदम गरजेचं आहे, कारण डेफिनेशनच्या बेसवरती तुमचे MCQ जिथे सेट केले जातील। जसं तुम्हाला व्हॉट इज टेम्परेचर, व्हॉट इज स्पेसिफिक हीट, समजा विचारलं व्हॉट इज स्पेसिफिक हीट, व्हॉट इज स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, व्हॉट इज स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, त्यासाठी जेवढे सुद्धा डेफिनेशन आहेत त्या डेफिनेशनचा पहिले तुम्ही स्टडी करा त्याच्या बेस, आणि त्या डेफिनेशन स्टडी केल्यानंतर त्याचं युनिट काय ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। जसं एक्झाम्पल फोर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे, फोर्सचं युनिट काय आहे। जसं टेम्परेचर म्हणजे काय, टेम्परेचरचं युनिट काय आहे, बरं डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट, डिग्री केल्विन, हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तर तुम्हाला इथे बेसिक कन्सेप्ट स्टडी करायचे आहेत, देन डेफिनेशन अँड युनिट स्टडी करायचे आहेत, देन लॉ अँड इट्स इक्वेशन। बघा तुम्हाला इथे लॉसुद्धा विचारतील। जसं समजा हीट अँड ऑप्टिक्समध्ये आपले जे 3 लॉ आहेत, 3 गॅस लॉ, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गेअर-लुकास लॉ, त्यांचे स्टेटमेंट काय आहे, त्यांचा फॉर्म्युला काय आहे, बरं त्याचं तुम्हाला तिथे माहिती असणं गरजेचं आहे। लॉ अँड इट्स इक्वेशन, लॉ विचारतील किंवा त्याचं इक्वेशन विचारतील किंवा त्याच्या बेसवरती एखादे सिम्पल न्यूमेरिकलसुद्धा विचारू शकतात, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। जसं ओहम्स लॉ काय आहे, कुलम इनव्हर्स लॉ काय आहे, बरं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। फॉर्म्युला अँड सिम्पल न्यूमेरिकल, आता एक्झाम्पलसाठी आपण इथे बघितलं तर एररचा फॉर्म्युला काय, एररच्या बेसवरती न्यूमेरिकल विचारू शकतात। जसं 3 आपले लॉ आहेत, गॅस लॉ, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेअर-लुकास लॉ, याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल येऊ शकतात। एकदम सिम्पल तुम्हाला असं डीपमध्ये स्टडी करायची नाही आहे, जस्ट तुम्ही तिथे कंपॅरिझन डिफरन्स हे वाचू शकता। आणि जे बेसिक कन्सेप्ट म्हणजे तुम्ही डेफिनेशन नीट करा, युनिट नीट करा, त्याचे डायमेन्शनल फॉर्म्युले प्रॉपर प्रिपेअर करून ठेवा, त्या बेसवरती तुम्हाला तिथे MCQ तिथे सेट केले जातील। आणि केमिस्ट्रीचा अभ्यास करताना तुम्ही कशा प्रकारे आपला पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवाल, बघा केमिस्ट्रीचा अभ्यास करताना एकदम महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तिथे बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचंच आहे। तुम्ही हे स्टेप्स तिथे सुद्धा फॉलो करू शकता, पण केमिस्ट्रीमध्ये काय आहे, तुमचे डेफिनेशन आहेत, क्लासिफिकेशन आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत आणि केमिकल नेम आहेत। बघा जास्त तिथे फोकस तुम्हाला करावं लागेल, केमिकल नेम्स काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, प्रॉपर्टीज काय आहेत, याच्यावर तुम्हाला तिथे फोकस करावे लागेल। आणि तुम्हाला जर इम्पॉर्टंट क्वेश्चन हवे असतील फिजिक्सचे, इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोडेड ऑन ॲप्लिकेशन, आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र अकॅडमी, तिथे मी फ्री स्टडी मटेरियलमध्ये काही क्वेश्चन तिथे अपलोड केलेले आहेत। चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3 सगळ्या चॅप्टरवरती काही क्वेश्चन अपलोड केलेले आहेत। काही क्वेश्चनचं तुम्हाला तिथे रिपिटेशन दिसेल, पण ते क्वेश्चन तुम्ही फॉलो करा, त्या क्वेश्चनचा तुम्हाला जरूर फायदा होईल MCQ सॉल्व करताना, म्हणजे MCQचा स्टडी करताना तुम्हाला जरूर त्याचा फायदा होईल। या सगळ्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता। मी दिली इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।